नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी बनवत आहे एक पारंपरिक रेसिपी जी 300 ते 400 वर्षे जुनी पुराणी असलेली ही आजची रेसिपी आहे. तर आज मी बनवत आहे सांज्याच्या पोळ्या. पहा, अगदी मऊ लुसलुशीत टम्म फुगणाऱ्या सांज्याच्या पोळ्या बनवायलाही अगदी सोप्या आहेत आणि अगदी कमी वेळात या पोळ्या तयार होतात. पुरणपोळीच्या तोडीस तोड असणाऱ्या या सांज्याच्या पोळ्या कुणीही अगदी सहजपणे बनवू शकते. पहा, या सांज्याच्या पोळ्या दिसायलाही अगदी सुरेख दिसत आहेत आणि यामधील सारण अगदी काठापर्यंत पोचलेले आहे आणि या पोळ्या अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेल्या देखील आहेत. खायला देखील या तितक्याच टेस्टी लागतात. चला तर मग लगेच सुरुवात करूया. त्यासाठी एका भांड्यात मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे आणि हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी ओतत याचा चपातीच्या कणकेप्रमाणे गोळा करून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ करायचे नाही. ज्याप्रमाणे आपण चपातीची कणिक मळतो अगदी त्याच पद्धतीने ही कणिक मळून घ्यायची आहे. पहा, अशा प्रकारे इथे मी ही कणिक मळून घेतली आहे. आता या कणकेला वरून थोडेसे पाणी लावून घ्यावे म्हणजे ही कणिक हवेने सुकणार नाही. आता यावर झाकण ठेवून ही कणिक भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया. साधारण 15 ते 20 मिनिटे ही कणिक चांगली भिजू द्यावी. आता एका कढईमध्ये 2 चमचे तूप ओतावे आणि यामध्ये 1 वाटी रवा घालावा. आता मंद आचेवर हा रवा चांगला भाजून घ्यायचा आहे. तुपामध्ये हा रवा कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावा आणि साधारण 5 ते 6 मिनिटे मध्यम ते मंद आचेवर हा रवा आपल्याला छान लालसर तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे. कलत्याने एकसारखे हलवत राहावे म्हणजे तळाला हा रवा चिकटणार नाही किंवा करपणार नाही. पहा, आता रवा 4 ते 5 मिनिटांनंतर छान असा भाजलेला दिसत असेल आणि याचा रंग देखील तुम्हाला बदललेला दिसत असेल. अगदी मोकळे सुटसुटीत असे हे रव्याचे कण होतात आणि याचा छान असा सुगंध देखील येऊ लागतो. पहा, अशा प्रकारे हा रवा छान असा लालसर तांबूस रंगावर भाजला की एका ताटामध्ये काढून घ्यावा. रवा छान खमंग भाजला म्हणजे सांजा देखील अगदी मऊ होतो आणि आतील सारण पोळीमध्ये काठापर्यंत पोचते. आता त्याच कढईत 2 वाटी पाणी ओतावे. ज्या वाटीने आपण 1 वाटी रवा घेतला आहे त्याच वाटीने 2 वाटी पाणी ओतायचे आहे. यामध्ये 2 चिमूट मीठ आणि अगदी चिमूटभर हळद घालावी. मिठामुळे सांज्याला छान अशी चव येते आणि हळदीमुळे रंग देखील सांज्याला खूप सुरेख येतो. यामध्ये 2 चमचे तूप घालावे. आता पाण्याला चांगली उकळी आली की यामध्ये 1/4 वाटी गूळ घालावा. आता हा गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळून घ्यावा. कलत्याने व्यवस्थित मिक्स करायचे आहे. पहा, अशा प्रकारे गूळ घातल्यानंतर या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यावी म्हणजे हा गूळ पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळतो. आपल्याला इथे गुळाचा पाक करायचा नाही, फक्त गूळ या उकळत्या पाण्यात व्यवस्थित विरघळून घ्यायचा आहे. आता यामध्ये 1 चमचा भाजलेली बडीशेप, 2-3 हिरवी वेलची आणि थोडासा जायफळ मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतली आहे. त्याची पावडर घालावी. आता या उकळत्या गुळाच्या पाण्यात भाजून घेतलेला रवा घालावा आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पहा, अशा प्रकारे हे एकाच डायरेक्शनमध्ये हलवून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये गुठळी अजिबात होणार नाही. रवा अगोदर आपण छान खमंग आणि छान तांबूस रंगावर भाजल्यामुळे यामध्ये गुठळी अजिबात होणार देखील नाही. पहा, अशा प्रकारे गुळाच्या पाण्यामध्ये हा भाजून घेतलेला रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यावा. आता यावर झाकण ठेवून मंद आचेवर साधारण 5 मिनिटे शिजवून घ्यावे. 5 मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि कलत्याने पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे. आणि आता हा सांजा छान मऊ असा शिजला आहे. तो एका ताटामध्ये काढून घ्यावा आणि पूर्णपणे थंड होण्यासाठी ठेवून द्यावा. तोपर्यंत इथे आपण अगोदरच मळून घेतलेली कणिक आहे ती पुन्हा एकदा मळून अगदी मऊ करून घेणार आहोत. मी इथे हाताला थोडेसे पाणी लावून ही कणिक पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेत आहे. आता यामध्ये 1 चमचा तेल ओतावे आणि पुन्हा एकदा ही कणिक छान अशी तेलामध्ये मऊ करून घ्यायची आहे म्हणजे सांज्याच्या पोळ्या देखील अगदी मऊ लुसलुशीत होतात. पहा, इथे मी ही कणिक व्यवस्थित मळून घेतली आहे. तोपर्यंत इथे हा तयार केलेला सांजा देखील थंड झालेला आहे.
आता हाताने हा सांजा व्यवस्थित ताटामध्ये एका ठिकाणी अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आहे। यामध्ये गुठळी अजिबात राहणार नाही याची काळजी घ्यावी। आता या तयार केलेल्या सांज्याच्या आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। लाडूच्या आकाराप्रमाणे याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। इथे साधारण एवढ्या प्रमाणात 6 ते 7 गोळे तयार होतात। आता मऊ करून घेतलेल्या कणकेचा एक छोटा गोळा अशा प्रकारे करून घ्यायचा आहे। पोळपाटावर हा गोळा ठेवून याची अशा प्रकारे एक मोठी पारी करून घ्यावी। आता सांज्याचा एक गोळा घ्यावा आणि तो या पारीमध्ये अशा प्रकारे ठेवून दोन्ही हातांनी हलकेच गुळवून घेत या पारीमध्ये आतमध्ये हे सारण बोटाने ढकलत अशा प्रकारे पुरणपोळीच्या उंड्याप्रमाणे हा उंडा करून घ्यायचा आहे। वरती आलेली कणिक आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे, म्हणजे पोळी दोन्ही बाजूंनी अगदी एकसमान तयार होते। आता गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये हा तयार केलेला उंडा घोळवून घ्यावा आणि हाताने हलकेच दाबून घ्यावा, म्हणजे आतील सारण पोळीच्या काठापर्यंत पोहोचण्यास मदत होते। आता अगदी हलक्या हाताने ही पोळी लाटून घ्यावी। व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता इथे ही पोळी मी अगदी हलक्या हाताने लाटून घेत आहे। लाटताना जर ही पोळी पोळपाट किंवा लाटण्याला चिकटत असेल तर गव्हाचे कोरडे पीठ देखील आवश्यकतेप्रमाणे लावावे आणि अशा प्रकारे गोल गरगरीत अशी ही पोळी लाटून घ्यावी। पहा, आतील सारण देखील अगदी काठापर्यंत गेलेले आहे। इथे मी ही पोळी व्यवस्थित लाटून घेतली आहे। आता गरम तव्याला थोडेसे तेल लावून त्यावर ही पोळी अलगदपणे घालावी। खालच्या बाजूने हलकेच फुगे दिसू लागले ही पोळी पलटून घ्यावी। दोन्ही बाजूनी ही पोळी मध्यम आचेवर चांगली भाजून घ्यायची आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही या पोळीला तेल किंवा तूप लावू शकता। इथे मी या पोळीला तेल लावत आहे। पहा, अगदी टम्म अशी ही फुग्याप्रमाणे सांज्याची पोळी फुगली आहे। दोन्ही बाजूने तेल लावून ही पोळी मी मध्यम आचेवर छान भाजून घेत आहे। पहा, अशा प्रकारे ही सांज्याची पोळी छान अशी भाजून घेतली आहे। पहा, अगदी मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगलेली ही सांज्याची पोळी एका जाळीदार टोकरीमध्ये काढून घ्यावी, म्हणजे याची वाफ देखील निघून जाते आणि या पोळीला पाणी देखील सुटत नाही। अशाच प्रकारे बाकीच्या सांज्याच्या पोळ्या देखील इथे मी तयार करून घेतल्या आहेत। पहा, मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या आणि सारण काठापर्यंत गेलेल्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या सांज्याच्या पोळ्या इथे तयार आहेत। आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।